नमस्कार. आपल्या समोर आहेत मयूर जाधव. हे आपल्या लहान मुलाला साधारणपणे 4-5 महिन्यापासून घेऊन येतात. तर मुलाचा अनुभव कसा आहे सांगा बरं. पूर्वी मुलाला 15 दिवसाला हॉस्पिटलला घेऊन जायला लागायचं. 15 दिवसात सर्दी, कफ आणि ताप परत व्हायचे पण दर 15 दिवसाला. दर 15 दिवसाला. पण त्याचं कायमस्वरूपी काही पूर्णपणे बंद होत नव्हतं. 15 दिवसाला न्यावं लागायचं. आपलं औषध सुरू केलं त्यानंतर मग हो, आपलं औषध चालू केल्यानंतर मुलाला नंतर कफाचे आणि सर्दीचं प्रमाण पूर्ण कमी आलंय. हो, आणि त्याच्या जेवणामध्ये व त्याच्या हालचालींमध्ये भरपूर प्रमाणात बदल झाले. तो स्वतः जेवण करण्यासाठी प्रयत्न करतो आणि सर्दीचे प्रमाण एकदम खूप कमी झाले. म्हणजे एकतर सर्दी आणि जे आजारी पडायचं प्रमाण तर बंद झालंच आहे, पण त्याच्या डेव्हलपमेंट मध्ये पण फायदा झालेला आहे. हो, डेव्हलप जास्त झालाय आता, पूर्वीपेक्षा आता जास्त झालेला. अभ्यासामध्ये सुद्धा मुलं हुशार होतात आपली औषधं घेतल्यानंतर, कारण त्यांच्या ज्या नॅचरल प्रोसेसेस आहेत त्या नॉर्मल होतात. त्याच्यामध्ये डिस्टर्बन्स येत नाही जे बाकीच्या औषधांनी येतात. आणि त्याचबरोबर अजून तुमचं काय एक्सपिरियन्स आहेत आजोबाबद्दलचे किंवा बहिणीच्या मुलाबद्दलचे? आजोबाला पूर्वी सर्दीमुळे डोळ्यातून पाणी येत होतं. ते एलर्जिक सर्दी असं तुम्ही सांगितलं होतं. त्यांना औषध चालू केल्यानंतर 3ऱ्या दिवसानंतर त्यांना पूर्णपणे बरं वाटलं. त्यांच्या डोळ्यातून जे पाणी येत होतं ते पूर्णपणे बंद झालं. वय किती आता? साधारण 84 वय. 84 वय आहे. म्हणजे 84 वयाच्या आजोबांना सुद्धा आपली औषधं चांगल्या प्रकारे लागू पडतात. हो, चांगल्या प्रकारे म्हणण्यापेक्षा फास्ट लागू पडतात. हो. आणि बहिणीच्या मुलाला पूर्वी बॉडीमध्ये इन्फेक्शनचं प्रमाण वाढत होतं. सीआरपी वाढत होता. त्याला 2दा ऍडमिट केलेलं होतं त्याच गोष्टीसाठी, पण ते कधी बंद नव्हतं झालं. आता त्याला पण आपण 3-4 महिन्यापासून औषध देतोय. आता कशी ते अजिबात म्हणजे नाही का, त्याला बाहेरचं खाद्यपदार्थ खाल्लं तरी त्याला काही प्रॉब्लेम येत नाही. आता सगळं खाऊ शकतो. सगळं खातो आजारी पण पडत नाही. पूर्वी काय व्हायचं की त्याला बाहेरचं खाण्याबद्दल बंधनच होती. आता ते पूर्णपणे काही जरी खाल्लं, घरचं बाहेरचं खाल्लं तरी ते ओके. आता तरी तो ओके आहे. सगळ्यात महत्वाचा मुद्दा की लोकांना असं वाटतं की होमिओपॅथिक औषधाने आजार बरा व्हायला वेळ लागतो. तर तुमच्या बाबतीत कसा अनुभव आहे की आजार बरा व्हायला आठवडा 15 दिवस लागतात का सर्दी खोकला ताप आल्यावर? जर सुरुवातीचं पेशंट असेल तर 4 ते 5 दिवस, पण रेग्युलर जर 8 दिवसानंतर लय झाले, 1 ते 2 दिवस लय झाले. 2 दिवसामध्ये साधारणपणे सर्दी ताप सुद्धा कमी येतो. म्हणजे आजार बरा व्हायला जे अँटीबायोटिक तुम्हाला 5-6 दिवस लागणार आहे त्याच्यापेक्षा कमी काळामध्ये तुमची मुलं किंवा पेशंट रिकवर होऊ शकतो. म्हणजे लहान मुलगा असेल किंवा म्हातारी माणसं असतील. आता यांच्याकडे दोन्ही पण अनुभव आहेत. म्हणजे लहान मुलांना पण देतोय आपण आणि आजोबांना पण देतोय. 84 वर्षाच्या आम्ही 84 वर्षाच्या आजोबांना सुद्धा तेवढ्याच जलद गतीने औषधं काम करतात जेवढी लहान मुलांना करतात. आम्ही ह्या होमिओपॅथी औषधामुळे पूर्णपणे शुअर आहे काही गोष्टींसाठी. बाकीच्या हॉस्पिटल खर्चापेक्षा इकॉनॉमिकल जर विचार केला तर कसं वाटतंय तुम्हाला की बाकीच्या ठिकाणी जे ऍडमिट करून बाकीचे जे खर्च होतात त्याच्या तुलनेत आपल्या औषधाचे खर्च कसे आहेत? नाही, त्याच्या तुलनेत तर आपलं काहीच खर्च नाही असं म्हणतो. काहीच खर्च नाही. 10% खर्च आहे पकडू समजा साधारणपणे. 90% तुमचे सेव्हिंग होते. हो, एवढ्या कमी खर्चामध्ये आजार बरे होतात आणि शुअरली बरे होतात. असं नाही की आपल्याकडे औषधं 4 दिवस दिले, आठवड्यावर दिले, फरक नाही पडला, मग दुसरीकडे नेऊन ऍडमिट करावं लागलं. असं झालंय का तुमच्या बाबतीत आजपर्यंत? नाही. तुमच्या आजूबाजूचे जे आपल्याकडे लहान मुलं येतात त्यांचे कसे एक्सपिरियन्सेस आहेत? त्यांचे पूर्णपणे काही आजार पूर्णपणे बंद पण झालेले. त्यांना परत हॉस्पिटलला ऍडमिट पण नाही केलेलं. जरी कधीतरी वर्षातून त्यांना वाटलं तरी इथं आल्यानंतर ते 1 किंवा दुसऱ्या दिवशी खेळायला चालू झाले मुलं, लहान मुलं. म्हणजे त्यांना काय ऍडमिट करायचं म्हणजे आता काहींचे 5 वर्ष झालं ऍडमिट तर केलंच नाही. ऍडमिट केलेलं नाहीये. नाही तर ते पूर्वी त्यांना बारामतीत नेऊन ऍडमिट करायला लागत होतं. पण आता सध्या तर ऍडमिट अनुभव पण इथे दाखवू शकतो. थोडस इथे हे करून इकडे फोकस कर. काय त्रास होता आपल्याकडे येण्यापूर्वी? सर्दी व्हायची. आणि केव्हापासून होती सर्दी? लहान म्हणजे जरा मला 1 महिन्यात झालं सर्दी चालू झाली. किती दिवसाला व्हायची? 15 दिवसालाच. आणि काय करायचं सर्दी झालं तुम्ही? त्या बारामतीत नेलं मुद्दा सरांकडे. तिथे इंजेक्शन दिली, 15 दिवस जायचे की परत चालू व्हायचं. आता इथे आपल्याकडे 1 महिना झाला औषध किती अजिबातच म्हणजे एकदमही नाही झाली. सर्दी झाली? सर्दी नाही, ताप नाही, काय नाही. जेवण बी चांगलं करायला लागलं. जेवणात आणि आताच्या जेवणात काय बदल झाला? फारसा बदल म्हणजे जास्तच झाला. दूधच प्यायचं? नुसता दुधावा असायचं, बाहेरचं काहीच खात नव्हतं वरच. आता तो भात खातो, भाकरी, चपाती, असं म्हणजे काहीच प्रॉब्लेमच नाही. सर्दी तर नाहीच. पाणी खेळा म्हणलं की लगेच सर्दी. थंड पाणी काय आंघोळ करतो 2 टाइम 3 तरी सर्दी नाही.
नाही काय नाही. थांब ना 2 मिनिटं. कसा अनुभव वाटला तुम्हाला? एकदम चांगला, म्हणजे आम्हाला बरं वाटलं. ती ज्यांनी सांगितलं ना त्या चुलत भावानी तिथला तुमचा पत्ता, ते आल्यावर असं वाटतंय बरं झालं, फायदा झाला. अशा प्रकारे लहान मुलांचे आणि मोठ्या माणसांचे सुद्धा अनुभव आपल्याला पाहायला मिळतील.